मे रोजी देशभरात झालेल्या नीट परीक्षेचा पेपर आधीच फुटल्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे। राजस्थानमध्ये अनेक विद्यार्थ्यांकडे हस्तलिखित प्रश्नपत्रिका आढळून आल्यानं त्यातील अनेक प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी जुळत असल्याचा दावा करण्यात आला। या प्रकरणी 13 जणांना ताब्यात घेण्यात आले। तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली असून 720 गुणांच्या परीक्षेतील तब्बल 600 गुणांचे प्रश्न परीक्षेच्या 2 दिवस आधीच काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। यामध्ये सीकरमधील एका कोचिंग इन्स्टिट्यूटशी संबंधित करिअर काउन्सिलरचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। राहुल गांधी या संबंधी नेमकं काय म्हणाले पाहूया। नीट आता परीक्षा राहिलेली नाही, लिलाव बंदी आहे। विद्यार्थी वर्षभर मेहनत घेतात आणि एका रात्रीत त्यांच्या भविष्याचा बाजार मांडला जातो। गेल्या 10 वर्षात पेपर फुटीच्या 89 घटना घडल्या आणि 48 वेळा परीक्षा पुन्हा घ्यावी लागली। प्रत्येक वेळी आश्वासनं दिली जातात आणि नंतर पुन्हा शांतता पसरते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।